आम्हाला बालकमंत्री नाही पालकमंत्री हवाय असं म्हणत संतप्त शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावर केलेल्या आंदोलनाचे राजकीय पटलावर सुद्धा पडसाद उमटले आणि म्हणूनच 19 जानेवारीच्या रात्री उशिरा एक पत्रक जारी करून या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घोषित केला। झालं असं की भरपूर कालावधीपासून रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नावांची नियुक्ती ही 18 जानेवारीला रात्री उशिराने एक पत्रक जारी करून राज्य सरकारकडून करण्यात आली। यामध्ये सध्याच्या सरकारमधील काही मंत्र्यांना सहपालकमंत्री पद सुद्धा मिळालं, तर काही मंत्र्यांना मात्र पालकमंत्री पदापासून लांब राहावं लागलं। यामध्ये अर्थात धनंजय मुंडे, दादा भुसे, भरत गोगावले यांच्यासारख्या बहुचर्चित नावांचा सुद्धा समावेश आहे। यापैकीच शिवसेनेच्या दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देऊन त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलाय अशी भावना, अशी भूमिका शिवसैनिकांनी आणि स्वतः पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणामध्ये व्यक्त केली होती। त्यानंतर एकूणच राज्यभरामध्ये चालू असलेली चर्चा, संताप या सगळ्या पार्श्वभूमीवर 19 जानेवारीच्या रात्री राज्य सरकारने उशिराने एक पत्रक जारी करून एक मोठा निर्णय जाहीर केला। तो म्हणजे राज्यातील 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणं आणि हे जिल्हे म्हणजे नाशिक आणि रायगड। पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर होण्यापासून ते आता त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यापर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत नेमकं असं काय काय घडलं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। खरं तर 2022 मध्ये रायगडमध्ये जी शिवसेनेत बंडखोरी झाली त्याचं एक महत्त्वाचं कारण सुद्धा होतं, ते म्हणजे आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद। त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार होतं आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुतीचा जेव्हा भाग झाला, त्यानंतर सुद्धा आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी जोर लावला होता। मात्र आता यंदाच्या सरकारमध्ये सर्व शिवसैनिकांचा, शिवसेनेच्या आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटलं। खरं तर रायगडमध्ये सध्या भाजपचे 3, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे। असं असताना सुद्धा पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची वर्णी लागणं हे कुठेतरी शिवसैनिकांना, शिवसेनेच्या आमदारांना खटकणारं होतं। याचं आणखीन एक कारण म्हणजे जेव्हापासूनच भरत गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागलीये तेव्हापासूनच भरत गोगावले यांच्याकडेच रायगडचं पालकमंत्रीपद जावं यासाठी सगळ्यांनीच मोर्चेबांधणी सुरू केली होती। अगदी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि भाजपच्या सगळ्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी सुद्धा फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री असलेले भरत गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी सुद्धा केली होती। आणि त्यामुळे जेव्हा अचानक 18 जानेवारीच्या रात्री पत्रकामध्ये आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा रायगडचे पालकमंत्री म्हणून झाली, त्यावेळी शिवसैनिकांचा, शिवसेनेच्या आमदारांचा, कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। आणि मग त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरती टायर जाळून आंदोलन असेल, वाहतूक अडवून आंदोलन असेल, सगळ्या प्रकारे या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आपला संताप व्यक्त केला। या एकूण सगळ्या घटनांवरती बोलत असताना स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाहीये अशी प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान हा सगळा वाद चालू असताना चर्चेमध्ये आदिती तटकरे यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। ती काय ते सुद्धा आपण पाहूया। महायुतीच्या कोणत्याही सहकाऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमच्या 3ही नेत्यांनी दिलेली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी दिलेली आहे। भरत गोगावले हे आमचे सहकारी मंत्री आहेत, त्यामुळे जिल्ह्यात काम करत असताना जरी मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली असली तरी निश्चितपणे भरत गोगावले यांचा अनेक वर्षांचा जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे आणि आता सुद्धा ते मंत्री म्हणून काम करत आहेत। त्यामुळे आम्ही दोघंही व्यवस्थितपणे समतोल राखून काम करू आणि रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी आम्ही काम करू अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी या एकूण वादावर दिली होती। एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला आता नवीन निर्णयानुसार, नवीन GR नुसार स्थगिती देण्यात आली आहे आणि दुसरा बहुचर्चित असा जिल्हा म्हणजे नाशिक। तर नाशिक मधलं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी सुद्धा महायुतीतील अनेक आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू होती। खरं तर नाशिक मधील पालकमंत्री पदासाठी एवढी ओढाताण का याचं एक विशेष विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसत्ताच्या नवीन उपक्रमात म्हणजे दृष्टिकोनमध्ये सादर केलेले आहे आणि ते मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण आय बटन मधील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर सुद्धा आवर्जून क्लिक करू शकताच। तर नाशिकमध्ये दादा भुसे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांना सुद्धा पालकमंत्री होण्याची इच्छा होती। मात्र असं असताना जळगावमधील आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। यामुळे अर्थातच दादा भुसे यांना महायुतीने डावललंय का अशी ही चर्चा सुरू झाली होती।
नाशिक असेल काय किंवा रायगड असेल काय, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीतील वाद हा चव्हाट्यावर आल्यामुळे आता ह्यावरती तोडगा काढण्यापूर्वी महायुतीने एकत्रितरित्या 19 जानेवारीच्या रात्री पत्रक जारी करून या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती दिलेली आहे. रायगड आणि नाशिक प्रमाणेच आणखीन एक बहुचर्चित असा जिल्हा म्हणजे बीड. खरं तर बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती. मात्र मध्यंतरी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील नागरिकांनी व स्वतः भाजपच्या अनेक आमदारांनी, ज्यामध्ये सुरेश धस यांचा अग्रणी समावेश आहे, धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी जोरदार मागणी केली होती. आणि याचाच कुठेतरी परिणाम म्हणून बीडचं पालकमंत्रीपद हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं. धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपण अशी विनंती केली होती, अशी ही पोस्ट सोशल मीडियावर केली. मात्र या सगळ्या वादात आपल्याकडे दुर्लक्ष झालंय अशी भावना पंकजा मुंडे यांनी सुद्धा बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना, मी बीडमधीलच मुलगी आहे आणि तरीही मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही याविषयीची खदखद व्यक्त केली. दरम्यान आता निवडणूक निकालांपासूनच चर्चेत असलेला पालकमंत्रीपदाचा मुद्दा, पालकमंत्र्यांची नियुक्ती, त्यावरून निर्माण झालेला वाद याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली असेल, आम्ही अशी अपेक्षा करतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसंच रायगड, नाशिक, बीड तसंच आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांबाबतची नियुक्ती आपल्याला पटली आहे का हे कमेंटमध्ये कळवायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.